सगळं आवरल्याच्या नंतर आहे ना मी त्याच्या स्वच्छ धुतले आणि मग ड्रॉप टाकला. त्याच्यामुळे तुम्हाला इथं दिसत नसन चिपडे. पण बाई साहेब सकाळी उठल्यावरती एवढं घाण की विचारायलाच नको. असं बोलायला पण नाही पाहिजे, असं बोलत पण नाही की घाण वगैरे, नाही का. कारण की मग ते जास्त दिवस राहतात, जात नाही असं म्हणतात. स्टेट एनी टू टीचिंग ऑफ बुद्धा. तू सांगितलं करायचं मला. The four truths and the eightfold path. द फोर Truths. खाऊ घेतला. The four truths and the noble. येते The four truths. आय नो काहीतरी आहे ना. Noble. हा. आणि सेकंड. हॅलो, नमस्ते, श्री स्वामी समर्थ सर्वांना. रविवारचा ब्लॉग आहे हा खरं तर, आणि दुसऱ्या दिवशीचा पण आहे. मिक्स केलाय मी कारण की माझे आले डोळे आणि मला समजलंच नाही. कारण की रविवारचा जो ब्लॉग तुम्ही बघितला असेल, चकल्या केल्या मी त्या साबुदाण्याच्या उपवासाच्या. त्या दिवशीच दुपारी मला म्हणजे सकाळपासूनच जेव्हा आर्यनच्या पप्पांना मी टिफिन वगैरे केला ना, त्यावेळेस माझ्या एका डोळ्यामध्ये खूप जास्त जळजळ होत होती. पण मला वाटलं की काहीतरी गेलं असेल, नाही का. सकाळी आपल्या लक्षात येत नाही लवकर, आणि असं डोळा लाल वगैरे काही झालेला नव्हता. आणि जसे लक्षणं असतात डोळे येण्याचे तसं काहीच नव्हतं सकाळी. पण जेव्हा मी उपवासाच्या चकल्या बनवण्यासाठी मम्मीकडे गेले होते, त्याच्यानंतर तिथेच माझा डोळा खूप जास्त दुखायला लागला होता. मग नंतर माझ्या असं लक्षात आलं जेव्हा मी आरशात बघितलं, डोळा खूप जास्त लाल झाला होता. डावा डोळा खूप जास्त लाल झाला होता आणि उजव्यामध्ये काहीच नव्हतं. मग मी पटकन घरी आले आणि दुपारी थोडासा आराम केला. म्हणजे थोडासा 1 तासभर तरी मी झोपले असन. त्यावेळेत तो डोळा जास्त सुजला आणि चिपडे खूप जास्त आले होते. मग मला समजलं की मला डोळे आले. त्याच्यामुळे मग मी घरी आल्याच्या नंतर काहीच काम केलं नाही. माझं सगळं काम तसंच बाकी होतं आणि मग मी थोडा आरामच केला. नंतर संध्याकाळी 5:30-6 वाजले होते. त्यावेळेस चहा पाणी वगैरे झालं माझं आणि आर्यनचं. आर्यन खेळायला गेला. 7-7:15 वाजता आर्यन खेळून आल्याच्या नंतर तो बोलला मग माझा अभ्यास घे. म्हटलं ठीक आहे चल मग थोडासा अभ्यास घेऊया, कारण ओरल चालू आहेत आणि म्हणजे होणार पण आहेत ओरल वगैरे, नाही का, रिटर्न वगैरे. तर मग आधीच तयारी करून घेऊ म्हटलं. म्हणून मी असा त्याचा रात्री थोडा थोडा अभ्यास घेत असते. आणि त्याला लांब बसवलं होतं सोफ्यावर आणि मी हॉलमध्ये कॉटवर बसले होते आणि चष्मा वगैरे लावलेला होता. आता मला पण माहित नव्हतं डोळे आल्याच्या नंतर किती दिवसात जातात म्हणून. खूप जास्त टेन्शन पण आलं होतं. आणि डोळ्यांचं दाखवते मी तुम्हाला अवस्था. तर इथे मग आर्यनचा अभ्यास चालू होता. तर मग मी त्याला विचारत होते, तर तो एवढ्या लांब अंतरावर बसला होता. तुम्ही पाहू शकता तो सोफ्यावर होता. एवढं अंतर तरी ठेवायलाच पाहिजे. नंतर मग तो अभ्यास करायला त्याला म्हटलं तुझं तूच कर, मला त्रास होतो. म्हणून मी बेडरूममध्ये आले आणि तुम्ही पाहू शकता किती घाण अवस्था झाली आहे माझ्या डोळ्यांची. डोळे बघवायला सुद्धा मागत नाही. आणि मला सारखं सारखं आरशामध्ये बघून बघूनच मला टेन्शन येतंय. खरं तर आरशामध्ये नाही बघायला पाहिजे, पण कसं होतं मला ते घाण आली ना, चिपडे वगैरे आले ना, असं वाटतं पटकन क्लीन करावं. म्हणून मी जास्त म्हणजे बघत होते. तसं बघायला नाही पाहिजे. मग ते खरंच खूप अजूनच आपल्याला त्रास होतो. पूर्ण डोळ्यावरतून सुजला होता. तुम्ही पाहू शकता डावा डोळा एवढा पूर्ण सुजला होता. आणि मग संध्याकाळीच माझ्या पप्पांनी मला हा ड्रॉप आणून दिला होता. मला अजून तो टाकायचा होता. मग म्हटलं चला तुम्हाला पहिलं दाखवून घ्या. आता इथून पुढचा ब्लॉग दुसऱ्या दिवशीचा आहे, म्हणजे की दुसरा दिवस होता डोळ्या येण्याचा, सोमवार. तर मग नंतर मग आर्यन स्कूलला गेल्याच्या नंतर माझी आंघोळ वगैरे बाकी होती. तर मग ड्रॉप वगैरे आधी टाकला, त्याच्यानंतर फ्रेश झाले, थोडंसं खाल्लं आणि मग नंतर आंघोळ वगैरे केली. नंतर मी हा ड्रॉप टाकून घेतला होता तुम्हाला व्हिडिओ क्लिप दाखवण्याच्या म्हणजे आधी. जसं की मी कॅमेरा चालू केला त्यावेळेत मी टाकून घेतलं होतं डोळ्यामध्ये आणि शांत डोळे 2 सेकंदासाठी झाकून ठेवले. आणि नंतर मग म्हटलं तुमच्याशी बोलावं. पाणी येत होतं डोळ्यामध्ये. ड्रॉप टाकल्याच्या नंतर डोळ्यातून पाणी निघतं तर डोळे क्लीन होत असतात. म्हणून मग मी इथं सुती गाऊन घेतला होता डोळे पुसण्यासाठी. पहिल्यांदी पण मला डोळे आले होते. मम्मीला पण चांगलं आठवतंय आणि मला थोडं थोडं आठवते की मला डोळे आले होते. अरे लालते, मला पण आलते. आणि मला कान्या पण येऊन गेलेल्या आहेत. आता कान्या आल्यावरती आपल्याला आंघोळ नाही करावं लागत. आणि जर जास्त काळजी वगैरे घेतली तर लवकरात लवकर कान्या पण जातात. पण मी पण खूप काळजी घेतली होती, खूप एक्स्ट्रा काळजी घेतली होती. आणि तेव्हा कुठे मग माझ्या चेहऱ्यावर डाग वगैरे काही राहिला नाही. आणि 15 दिवस लागले मला त्या कान्या मावळायला. 9 दिवस पूर्ण लागले आणि 9व्या दिवशी त्या मावळल्या होत्या. तसंच डोळ्यांचं पण आहे. जर डोळे आले ना खूप काळजी घ्यावी लागते, कारण आपल्या पूर्ण शरीरातला महत्वाचा भाग खूप म्हटलं तरी डोळा आहे. आणि डोळ्यात जर काही गेलं ना तर आपल्याला लगेच क्षणिक असं होतं की जीव जातो की काय, बेचैन होऊन जातं. आणि जोपर्यंत ते डोळ्यातलं निघत नाही तोपर्यंत आपला जीव काय व्यवस्थित म्हणजे सुटत नाही असं म्हणायला काय हरकत नाही.
मला एकदा आहे ना माझ्या डोळ्यामध्ये मुंगी चावली होती, म्हणजे बुबळाला मुंगीनी पकडलं होतं आतमध्ये आणि तिथेच त्याने म्हणजे तिथंच ती छोटी मुंगी मेली होती आणि तिने जे पकडल्यामुळे तिथे मेल्यामुळे काय झालं, तिने जो पकड धरला होता तर तसंच ते राहिलं आणि मला ते खेचता येत नव्हतं ना, पॅक पकडलं होतं आणि एवढा डोळा लाल झालता आणि इतकं दुखत होतं मला. मग मी ते कसं बसं काढलं, अक्षरशः डॉक्टरकडे जायची वेळ आली, गार पाणी वगैरे मारलं, तसं माझी अवस्था झाली होती. आणि आता ह्या जे माझे डोळे आलेत ना तर त्यांनी तर मला इतकं हे झालंय, हे जे वरचं आहे ना माझं ते खूप फुगलंय. आता दुपार झालीये, आर्यनला आणायची वेळ झालीये, तर घरातले सगळं काम आवरून वगैरे बेडवर पडले. म्हटलं तो जरा औषध ड्रॉप टाकून घ्यावं, ड्रॉप जायच्या आधी, कारण की त्याला गाडीवर घ्यायला जायचंय आणि मला उन्हाकडे बघायची अजिबात इच्छा नाहीये. तर म्हटलं ते डोळ्यामध्ये आहे ना ड्रॉप टाकून थोडं 5-10 मिनिटं शांत पडते, म्हणजे कसं मला जरा बरं वाटेल. आणि जर खरंच कुणाला असे डोळे वगैरे आले ना तर खरंच खूप काळजी घ्यायची. आता हे पाहू शकता, हे हात आपले, डोळ्याला पाणी आलं का असं पुसायचं नाही, किंवा डोळ्याला चिपडे येतात, चिपडतात, डोळे हाकतात, तर तरी ते असं पुसायचं नाही. कपडा जवळ ठेवायचा आणि कपड्यानेच पुसायचंय, हात लावायचाच नाहीये. हात का नाही लावायचं, त्याला एकच मोठं कारण आहे, कारण की आपण असा हात लावला ना की आपण मग तो हात कुठे पण लावला ना घरात इन्फेक्शन होतं आणि सगळ्यांना होणार मग ते डोळे. आणि तसं म्हणतात की डोळे वासानेच येतात. माझी आई तर म्हणती नुसता वास जरी समोरच्याला आला, म्हणजे कसला वास असतो, म्हणजे डोळ्यांना एक चिपडे येतात, घाण वास येतो, त्याचा वास जरी समोरच्याला आला, समोरचे डोळे लगेच येऊन जातात. आणि डोळे येणं काही वाईट नाहीये आणि कान्या येणं बी वाईट नाहीये. कान्या बी एक बार येतात, डोळे बी एक बार येतात, पण मला डोळे डबल आलेत. आता काय माहिती. आधी एकच डोळा आलता, मग मला असं वाटलं की इन्फेक्शन झाला असेल, डोळ्यात काही धूळ वगैरे गेली असेल, किंवा मग मला तर आधी असं डाऊट आला. तर माझी मम्मी तर डायरेक्ट बोलली, तुलाही मोबाईल बघती म्हणे, व्हिडिओ काढती, हे करते, त्याच्यामुळेच तुला डोळे म्हणजे तो तुझा डोळा दुखत असेल. पण तसं नाही. दुपारच्या नंतर माझ्या दोन्ही डोळ्यांनी मला हे दिलं की हा आता दोन्ही म्हणजे डोळे आलेत, कारण की हा जो होता खूप लाल झाला होता आणि चिपडला होता, आणि हा जो आहे ना तर तो नॉर्मलच दुखायला लागला होता. पण रात्री मात्र दोघांनी पॅक पकडलं होतं माझ्या डोळ्यांनी असं एकमेकांना. सकाळी मला धुता अर्धा तास लागला आणि ते डोळे धुण्यासाठी मी बार रात्री उठत होते. जास्त अशी गाढ झोपले नाही मी, व्यवस्थित माझी झोप नाही झाली, कारण की मला भीती वाटत होती की जास्त चिपडले पॅक झाले तर कसे निघतील. तर म्हणून मी हे केलं आणि आता मी असं झोपून व्हिडिओ बनवते, कारण की जर बसून बनवला तर डोळे असे मोठे मोठे दिसतात, बघायला बरोबर वाटत नाही. तर सारखं पाण्याने धुवायचे डोळे, जेणेकरून डोळ्याला अजिबात चिपडे राहणार नाही, वास पण येणार नाही. आणि हो, काळजी मात्र घ्यायची, ह्यानेच पुसायचे, हाताने पुसायचं नाही. आणि एकदा का त्याच्यामध्ये औषध वगैरे टाकलं, नंतर धुवून घेतलं की परत डोळ्याला हात नाही लावायचं. मग आपण घरातली सगळी कामं करू शकतो. जसं की माझा मुलगा आहे, माझ्या मुलाला पण म्हणजे होऊ नये त्याच्यासाठी मी त्याची काळजी घेते. की ज्या वस्तू, मी आता बेडरूम मध्येच आहे तर तिकडं हॉलमध्ये वगैरे तो असतो दिवसभर, तिथं खेळतो वगैरे. तर आता बघू, एकच दिवस झालाय, कालचा रविवार. तर आज आल्यावर कसं करतो, मुलांना आहे ना आल्या आपल्याला पकडायचं असतं, खेळायचं असतं आपल्यासोबत, मागे पुढं करायचं असतं, हे दे मम्मा, ते दे मम्मा, आर्यनचं खूप असतं. पण आता बघू कसं होतंय. तर मी तर खूप काळजी घेत आहे. मला पप्पांनी तो ड्रॉप आणून दिलाय, चांगला आहे आणि मला लगेच आज फरक पडलाय. जेवढे लाल काल होते, तुम्ही आधीचा व्हिडिओ बघा, जेवढे लाल दाखवत होते ना तेवढे आता खूप नॉर्मल, म्हणजे एकदम थोडंसं तुम्हाला दिसत असेल कमी झालंय, कमी प्रमाण झालंय त्याचं. तर होतील लवकर. कुणाचे जास्त दिवस लागतात, जास्त काळजी घेतली तर लवकर होतात. सारखं पाण्याने धुवायचं आणि हे कपडा वापरायचा, सुती कपडा. हा गाऊन आहे ना, तर हे मी जास्त केस वगैरे पुसण्यासाठी, आंघोळ झाल्यावर असं अंग पुसण्यासाठी टॉवेल वापरत नाही, मग हे वापरते ना, तर हेच मी धुवून स्वच्छ करून घेतलेलं आहे. आणि एक स्कार्फ आहे जे की मी तोंड पुसते, कारण की ह्यानी जर मग डोळे पुसले तर मग परत ते सगळं इन्फेक्शन होतं, म्हणून. तर अशी काळजी घ्यायची, ड्रॉप बार टाकायचा, 2-4 दिवसामध्ये ठीक होऊन जाते ना, असं मला वाटतंय. आता मला किती वेळ लागतो हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगल. तर आता ज्यांना डोळे आलेत त्यांना तर माहीतच असेल की डोळे आल्याच्या नंतर ते किती घाण चिपडतात आणि किती चिपडे येतात डोळ्याला. मी तर आंघोळ केल्याच्या नंतर आहे ना औषध नाही टाकलं, पण आता सगळं आवरल्याच्या नंतर आहे ना मी त्याच्या स्वच्छ धुतले आणि मग ड्रॉप टाकला. त्याच्यामुळे तुम्हाला इथं दिसत नसन चिपडे. पण बाई साहेब, सकाळी उठल्यावरती एवढं घाण की विचारायलाच नको. असं बोलायला पण नाही पाहिजे, असं बोलत पण नाही की घाण वगैरे, नाही का, कारण की मग ते जास्त दिवस राहतात, जात नाही असं म्हणतात. पण ज्यांना येतात त्यांना माहिती असेल किती बेकार अवस्था आहे. आणि सारखं सतत डोळ्यामध्ये सलत राहतं.
आता तुम्हाला दिसताना हा डोळा क्लीन म्हणजे झालेला आहे. खरं तर हा एकदम सॉरी हा क्लीन झालाय आणि हा जो पहिला आला होता तो जातच नाहीये. कोणत्या तरी डोळ्याला एक डार्क होतं म्हणजे होतं, कोणत्या तरी डोळ्याला एक जास्त इन्फेक्शन होतच, तसं याला झालंय. हा लास्ट सुरुवातीला आला आणि अजून सुद्धा लाल आहे आणि हा उशिरा येऊन सुद्धा कमी आहे आणि जास्त खूप वेळेस ड्रॉप टाकलाय मी. म्हणजे काल पप्पांनी माझ्या रात्री ड्रॉप आणून दिला मला, त्याच्यानंतर मी तो रात्रभर टाकत बसले कारण की मला टाकू वाटत होतं. कारण की ते टाकल्याच्या नंतर आहे ना डोळ्यामध्ये खूप गार गार वाटत होतं. आता कोणी कोणी म्हणतं आणि मला आईने पण सांगितलं माझ्या की हळदीच्या पाण्यामध्ये रुमाल बुडवायचा आणि तो ठेवायचा, पण मी तर ती रिस्क घेतली नाही बाबा. कारण की मसाल्या डब्यामध्ये हळद आणि त्याच्यामध्ये मग जर तिखट लागलं तर म्हणतं बोंबलायचीच हे होईल माझं उन्हाचं. पण बघू म्हटलं आता हळदीची पुडी वगैरे नवीन आणून वगैरे करता येईल. बघू प्रयोग करायला काय हरकत आहे, घरगुती सगळेच करतात. पण मला ह्या ड्रॉपनीच खूप फरक पडलाय, एकदम व्हाईट झालाय हा. कालपर्यंत लाल होता, आता हा लवकर होईल, अजून त्याला वेळ लागतोय. तर बघू. आता तुम्हाला जर आले डोळे म्हणजे डोळे येण्याचे आता दिवसच आहेत बोलतात, जर असं झालं आलेच तर काळजी काय घ्यायची ते मी सांगितली तुम्हाला. परत एकदा सांगते, सगळ्यात जास्त गार पाण्याने डोळे धुवा, स्वच्छ धुवून काढायचे. चिपडे आले का ठेवायचेच नाही. आता तुम्ही बाहेर जॉब करत असाल, कुठं बाहेर असताल तर तिथं पण पाणी असतंच ना, सारखं मारायचं आणि चिपडे ठेवायचे नाही डोळ्याला अजिबात, कारण की त्यांनीच इन्फेक्शन होतं. का ते सांगते, कारण की चिपडे जर राहिले, आता मी घरामध्ये आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, बाहेर असलं की इकडची तिकडची चिलट येऊन आपल्या डोळ्याला घोंगतात, बरोबर ना. मला लास्ट टाइम असंच झालं होतं. पण काय होतं, आता मी घरात आहे तर चिलटाचा प्रश्नच येत नाही. हा किचन मध्ये चिलट होऊ शकतात, कारण की मला सवय आहे, जेव्हा पण ते पत्ती वगैरे मी काढून बाजूला ठेवली ना त्याला 2-3 चिलट तरी मला दिसतातच. पण तसे त्या चिलटाने जर आपल्याला वास घेऊन जर पकडलं ना डोळ्याला, मग आपल्याला खूप त्रास देतात ते चिलट. त्याच्यासाठी सांगते, डोळ्यामध्ये अजिबात चिपडे ठेवायचे नाही. डोळ्या आला म्हणजे सारखं चिपडे येतात तर ते क्लीन करायचे, जितकं होईल तेवढं क्लीन करायचं. हा डायरेक्ट कपडा घेऊन क्लीन नाही करायचं, हा पहिलं पाणी मारायचं आणि त्याच्यानंतर मग ते पुसायचं आणि क्लीन करायचं. अजिबात त्याला ठेवायचे नाही चिपडे. पण चिपडे असे उघड्या डोळ्यांनी जास्त येत नाही खरं तर, शक्यतो मला जेवढा आत्ता अनुभव आलाय कालपासून. झोपलं ना की 5-10 मिनिटं जरी तुम्ही झोपले, डोळे बंद केले का लगेच ते चिपडे नंतर येतात, चिपटतात ना डोळे, चिकटतात एकमेकांना. तर असं होतं. त्याच्यासाठी सारखं पाणी मारा, स्वच्छ धुवा, चांगल्या डॉक्टरकडे जा. मी तर गेले नाही, मी तर खूपच गेले, पण मी हा जो ड्रॉप आणलाय त्याच्या भरोशावर आहे. बघू आता लवकरात लवकर कधी बरं होतंय. मला तर खूप गरज आहे लवकर बरं व्हायची. मी अशी 2 दिवस झोपून बसणार नाही. तशी जो दिवसभर मी 2 तास 1.5 तास आराम करते, पण असं अख्खा दिवस जर झोपायचं म्हटलं तर काही खरं नाही माझं. आणि माझी जिम पण बुडू राहिली, माझा व्यायाम पण बुडतोय, त्याच्यामुळे मला लवकरात लवकर बरं व्हायचंय. म्हणून मी चांगलं जेवढं होईल तेवढं चांगलं चांगलं करते. डोळे 4-5 दिवस राहतात. आणि डोळे धुताना आहे ना, डोळ्यामध्ये उघड्या डोळ्यात पाणी नाही टाकायचे, जेणेकरून आपल्या डोळ्याला काही पण अजून प्रॉब्लेम होऊ शकतात. डोळे बंद केल्याच्या नंतर पाणी मारून मगच स्वच्छ धुवायचे. तर उघड्या डोळ्यामध्ये पाणी मारायचं नाही. आणि त्याच्यानंतर जे आपण इकडे तिकडे हात लावणार आहेत ना, तर ते हँडवॉश करायचं आणि मगच हात लावायचे. कारण की तुम्ही ते पुसलेले डोळे जर हात असा इथं जरी लावला आणि समजा आपल्या घरात लेकरू असतं किंवा मोठे लोक बसतात येतात, मग ते इन्फेक्शन होणार आणि सगळ्यांना होणार. मग ते घरात जितके मेंबर आहेत त्यांना, कारण की सगळे आमच्या घरात नाहीये पण दुसऱ्याच्या घरात 4-4, 5-5 जण असतात, मग होऊ शकतं. त्याच्यासाठी डोळे आले ना की तुम्हाला काय करायचं ते करून घ्यायचं, हात स्वच्छ धुवायचे, पुसायचे आणि त्याच्यानंतरच मग तुम्ही सगळीकडं मिरू शकता. जसं की जेवण करू शकता, भांडे घासू शकता, लेडीजला किती कामं राहतात ते करायचे. आणि परत जर डोळ्याला खाज आली ना, मग सगळं उरकल्याच्या नंतर जर मध्येच खाज आली तर पटकन बेसिंग जवळ यायचं, पाण्याने स्वच्छ धुवायचं, परत मग नाही का पुसून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हँडवॉश करायचं, मग परत डोळ्याला हात नाही लावायचा. असं करायचं, मी असंच करते. तर चला, व्हिडिओ आवडला असं तर म्हणणार नाही. काळजी घ्या, या दिवसात डोळे येतात. आणि लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. डोळे आले तर हीच काळजी घ्यायची. घरात आता आमच्या तर 2च मूल, म्हणजे मी आणि आर्यनच आहे सध्या. 8 दिवस काय आर्यनचे पप्पा येणार नाही, त्याच्यामुळं काही टेन्शन नाही. पण असतं काय असं म्हणजे चष्मा वगैरे वापरायचा, मार्केटमध्ये जायचं नाही. आता जसं की मी जिम मध्ये जात नाही, कारण आपण तिकडे गेलो तर तिकडं पण ते पसरतं. 3 दिवस तर घरातच थांबायचं, त्याच्यानंतर आपण बाहेर जाऊ शकतो. तर चला, मी जरा आराम करते आता आणि थोड्या वेळाने आर्यनला घ्यायला जाते. तर इथेच व्हिडिओ एंड करते, कारण की खूप जास्त घसा बसलाय. तर बाय.